ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य होण्याचं ज्याला भाग्य लागलं जेवणदादा भस्मा साहेबांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय तुमच्या या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत दादा. आलात तुम्ही तुमचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं मॅच रंगली जाते. पहिल्याच बॉलवरती एक तडाखी गोलंदाजी आणि वार पलटवार. पहिल्याच बॉलवरती फलंदाजी बाद. नरेश त्यानंतर पत्रकार साहेब आपण पाहिलं तर गणपत वरगडा साहेबांकडून आपण जर पाहिलं तर 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लागले. त्यांचंही या शिष्काच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण. पहिल्याच बॉलवरती विकेट बाद झालाय. आपण पाहिला नरेशला अगदी मैदान सोडावा लागलं. पहिल्याच बॉलवरती एक गोल्डन डस्ट शिकार बनवली. गोलंदाज जर विचार केला तर बालाजी हा गोलंदाज आपण पाहतोय. टीम वाघाचवाडी संघाचा गोलंदाज पाहायला मिळतोय आज. चांगली सुरुवात गोलंदाजानं केली. पुन्हा एकदा सजीव गोलंदाज आडवा पटन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अगदी बाट चेंडूचा संपर्क होत नाही. या डॉट चेंडूची सफर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चेंडूच्या याच पद्धतीने गोलंदाजी जर केली तर मग 3 षटकामध्ये कमी धाबेचा पल्ला समोरच्या टीमला देण्याचा प्रयत्न राहील. पण त्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील टीम धामणी संघाच्या दोन्ही फलंदाजाला. आता इथून चांगला खेळ करावा लागेल कारण हा सामना महत्वाचा आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये चांगला खेळ होणं गरजेचं आहे. मोठा फटका चेंडू बराच वेळ हवेमध्ये शतरक्षक दूरवरचा प्रवास लॉंग ऑन मध्ये चेंडू अगदी रिलीज झाला. त्या फक्त बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धाब्यानं श्री गणेश पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 धावानं आपण पाहतोय धामणी संघ. 2 धावेच्या बरोबरीनं हा धावफलक आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाला आहे. पण तसे गोलंदाज वेगवान तेज तरारी गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. अगदी याच पद्धतीनं गोलंदाजी केली ना तर मग चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल वाघाचीवाडी संघाच्या बाजूनं. कारण टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मी म्हणे चांगला योग्य निर्णय सध्या तरी गोलंदाजीच्या माध्यमातून बालाजी हा गोलंदाज सध्या तरी गोलंदाजी करतोय. टप्प्याचा बॉल आडव्या पट्ट्यानं मिड विकेट कव्हर केला. शतरक्षक नाही या दुर्बरचा परवा चेंडू जाईल एका टप्पावरती. चेंडू सीमारीच्या पलीकडे या बॉलवरती येतो चौकार. प्रवीणच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय आणि 4 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं तर 6 आकड्यावरती आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती जरी विकेट गेली तिथून शांत बसून चालणार नाही. प्रवीणनं सांगितलं की या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणजे गोलंदाजी पॉवरफुल सध्या तरी पाहायला मिळते. आडपा पट्टानं पुन्हा एकदा विकेटला शतरक्षक लांबवरचा प्रवास होता. तिकडे शतरक्षक थोडासा उलट्या हाताने चेंडू कॅरी करत होता. दुसरे धाब्याचा प्रयत्न राहिला. 2 धाबा मिळाला. तिसरीचा प्रयत्न होईल का नकार दिला जातोय आणि 2 धाब्यानं पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना धामणी संघाचा धावफलक 8 या आकड्यावरती 1 फलंदाज बाद. चला स्पीडअप करा. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच इथून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. पण इथूनचा जो प्रवास आहे फलंदाजाचा आता 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील आणि जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी या 2 फलंदाजाला अगदी पार्टनरशिप बनवून गेम प्लॅनिंग करावं लागेल. कारण झटपट बाद झाल्यानंतर नरेश फलंदाज आता इथून मात्र या 2 फलंदाजाला इथून चांगला काम करावं लागेल फलंदाजी करताना. गोलंदाज मार्कवर गोलंदाज आपण पाहिलं जर षटक क्रमांक 2चा गोलंदाज अशोक वाघला आपण पाहतोय. संघाचा संगणक गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केला तो सामना देखील जिंकला. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज ट्रॅकवरती. समोर उडवण्याचा प्रयत्न अगदी नोमॅस लँड मध्ये ऑफसाईडच्या दिशेला अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. कव्हर पॉइंट मध्ये
अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. फक्त सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्ट्राईक रोटिंग झाली आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. दोन्ही प्रत्येक संघाला आम्ही सांगू इच्छितो का की इथून हाय स्कोरला बाय दिली जाईल. प्रत्येक संघाच्या संगणकाने याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि या बॉलवरती पुन्हा एकदा दांड्या वाकवल्या. फलंदाज आपण पाहिलं तर परवीन बॅट टू डगआउट. अविनाश मैदानाच्या आतमध्ये चाललाय नवीन फलंदाज. आता अविनाशला चांगला इथून डाव सामरावा लागेल. साथ देणं गरजेचं असेल कारण एखादी पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. मग त्यासाठी प्रयत्न होत नाही कारण प्रवीणची बॅट मैदानावर चांगली बोलत होती. त्यासाठी अशोक बागड फेकलेला चेंडू त्याच्या टीमसाठी चांगला निर्णय राहिला आणि एक चांगली सफलता मिळवली आणि त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा केले जातात. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याला इथून आता चांगला बॅटिंगचा एक पेस कोलाबा लागेल. मोठाले फटक्यांची निंदा आता गरजा. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 षटकामध्ये 30 प्लस बनला तर मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अशोक. शरीरात गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी शरीरावरती चेंडू फेकले जातात. चांगली गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये ताकद या. सुलभ गतीचे चेंडू फेकले जातात. फलंदाजाला फसवे चेंडू जरूर इथून फेकले जातात. अविनाशसाठी हा चेंडू फेकला होता. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पप्प्या आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पप्प्याला इथून चांगला खेळ करावा लागेल. समोरच्या दिशेनं फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं जातं. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. इस्टेनच्या मागे आपण पाहिलं तर अमोल वीरला चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळाले. इथूनचा परफॉर्मन्स चांगला राहिला. अगदी कुशवली संघानं आज इथे चांगला परफॉर्मन्स दाखवला मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अगदी त्यांना हार पत्करावी लागली. देखील त्यांना या स्पर्धेच्या वतीने आपण शुभेच्छा देऊ आणि जाता वेळेस आपण चौकात जा. सुखरूपी आपण घरी पोहोचण्याचा प्रयत्न करा. चेंडू चाललाय चेंडू 4 धावांसाठी. षटक क्रमांक दुसरा संपला आणि 2 षटकामध्ये धावफलकाचा जर विचार केला 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निर्णय षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि येणारे अजूनही 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा या दोन्ही फलंदाजाला करावं लागतील कारण गोलंदाजी अद्याप चांगली राहिली. कारण 2 षटक 14 धाबीचा आदळले आणि इथूनच जे शेवट षटकामध्ये 10 ते 15 धावा बनल्या तर मग फायटिंग स्कोर उभा आपल्याला समोर पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजाकडे ती क्षमता आहे मोठाले फटक्यांची. पप्प्या भारतीला आपण पाहतो. त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर अविनाशला इथून चांगला खेळ करावा लागेल. चला स्पीडअप करा टीम वाघाची वाडी संघ. शेवटचं षटक म्हणजे तिसरा षटक अनामारीचा षटक अर्जुन चौधरीला आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅक होती सज्ज झाला. इथून अर्जुनला चांगला गोलंदाजी करावा लागेल. पहिला चेंडू आणि अविनाश साठी चेंडू फेकला जाते. अप ट्रायकर चेंडू फक्त बॅटला अगदी स्पर्श करायचा होता. क्लासिक मग फटक्याची मोर जरूर लगावली होती. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये हा चेंडूचा अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन. खराब चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथून चांगली गोलंदाजी करावा लागेल. खराब चेंडू फेकले जातात. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उलट्या हाताने जेल कॅरी करायच्या. स्वतः गोलंदाजानं जेल टिपलाय आणि फलंदाज इथून पाहिलं तर अविनाशला परतावा लागेल.
16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन चाललाय मैदानाच्या आतमध्ये. पवनला इथून चांगला खेळ करावा, पप्पाला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावा लागेल आणि त्याला चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच मागच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुकऱ्या ठरलाय. केवळ संघ आपण लगेचच या सुकऱ्याला मी इन्व्हाइट करेन की आपण लगेचच या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता. इकडे चांगले फिल्डिंग पाहायला मिळेल. दुसऱ्या धाबेचा एका सेंटला दोन फलंदाज धावचीतच्या संधीमध्ये चतुराई विकेट किपर आपण पाहिलं तर मग अमोल बीरच्या माध्यमातून आणि पप्पाला देखील मैदान सोडावा लागेल. गरज होती का? विकेटचं पतन केलं जातंय. तू चल मग या परिस्थितीमध्ये आता तांबडी संघाची फलंदाजी पाहायला मिळते. अगदी स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक मिळाली होती. तिसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी जरूर प्रयत्न होता आणि त्यासाठी फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती चाललाय. भावेशला इथून चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी एकही फलंदाज अगदी जागावरती थांबून खेळत नाही. कारण प्रत्येक बॉल मग आता विकेट गेली तर मग धावा बनताना कमी व्हायला मिळतील. मग मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्याचं काम केलंय. अर्जुन चौधरीची गोलंदाजी शेवटच्या बॉलपर्यंत अशा पद्धतीने राहिली तर मग कमी धावेचा षटक जरूर पाहायला मिळेल. पण इथून जरी येणाऱ्या बॉलवरती आक्रमण केला तर मग जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पण इथूनची जी गोलंदाजी कशा रीतीनं राहील. नवीन फलंदाजासाठी हा चेंडू फेकला जातोय. आडवा पॅटर्न करण्याचा प्रयत्न शिलीप क्षेत्रामध्ये चुका नाही आणि फलंदाजाला पुन्हा एकदा परतावा लागेल. उच्चल परिस्थितीमध्ये फलंदाजी लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला मॅन ऑफ द मॅच सुकऱ्या मागच्या मॅचचा अगदी चांगला खेळ केला मैदानाच्या आतमध्ये आणि सामना देखील जिंकवला. दुसरा फेरीमध्ये दाखल झाला आणि इथून आपल्याला पुढचा सामना देखील खेळायचा आहे. तर मी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याकरिता विनंती करीन मान्यवरांना की जेवणदादा जुगरिया जेवणदादा भस्म साहेबांना मी विनंती करीन की आपल्या पवित्र शुभातानं हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. देखील चांगला खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि तो सामना देखील जिंकला. आणि टॉस करण्याकरिता लगेचच आपण इन्व्हाइट करू केवाळी संघाचा संगणक आणि मोदर संघ. योगेश आपण टॉस करण्याकरिता या. सुपला शॉट उडवण्याचा जरूर प्रयत्न होता आणि जेलची नाम ही संधी गमावली जात्या. दुसऱ्यासाठी निघाले आहेत. दुसरेचा प्रयत्न आता त्या एक एंडला अगदी फलंदाजाला परतावा लागेल. धामणी संघानं मी म्हणेन धावचितच्या संधीमध्ये जास्तीत जास्त विकेट खर्च केल्यात. एक धाव आणि एक विकेट मैदानाच्या हातामध्ये आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला मोदर संघ आपण लगेचच या. माझा शेवटचा चेंडू. हा शेवटचे 2 चेंडू. यस, शेवटचे 2 चेंडू. नक्की शेवटचे 2 चेंडू नवीन फलंदाजासाठी अगदी हा चेंडू फेकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन पंच आमच्याकडे वळून सके. इट इज द माइट चेंडू. खराब बॉल फेकले जातात. अगदी प्रेशर नाहीये. विकेट जातात. गोलंदाज खराब चेंडू फेकतोय. कारण एक एक धाव महत्वाची असते. एका एका धावेनं संघ पुढे सरकताना पाहायला मिळेल. 19 आकड्यावरती आपण पाहतोय. चला टॉस इथे केला जाईल. मुदर संघाचे संगणक आमच्यात जॉईंट झालेत. चला दोन्ही संघाचे संगणक अगदी वेळेवरती आला तर टॉस करण्याकरता दुसरा फरीतला दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस करून घ्या. मारुती चौधरी यांच्या पवित्र शुभाड आपण सर्वे या स्पर्धेच्या पाहतोय.
टॉस जिंकलाय केवळ संघ जे काय निर्णय असेल तो आपण घेऊन लगेच फलंदाजी. तर हा सामना संपल्यानंतर मी विनंती करीन मोदर संघ लगेच फिल्डिंग करण्यासाठी मैदानावरती उतरायचे. चेंडू वेगवान गतीने अगदी शरीर मारा गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरी धाब्याचा प्रयत्न बनेल का? एक धाव आणि एका धाबीच्या बरोबरीने आपण पाहिलं तर मग पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना धामणी संघाचा धावफलक आपण पाहतोय 24 या आकड्यावरती येणारे 18 चेंडू आणि बनवायचे इथं उत्तरार्धाला सुरुवात होईल. वाघाची वाडी संघाला 25 धाबा. चला धामणी संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ते अगदी या स्पर्धेतून निरोप घेतात देखील त्यांनाही आपण शुभेच्छा देऊ. अगदी या स्पर्धेला तुम्ही भेट दिली आयोजकांच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. चला फलंदाज वाघाजवाडी संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन चौधरी आणि प्रदीप वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला. अगदी सामना जिंकवला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना हा सामना देखील महत्वाचा आहे. कारण विचार केला तर मग 18 चेंडू 25 धावेचं समीकरण हे आपण टार्गेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज आपण पाहिला तर नरेश जोगरीला आपण पाहतोय. बॅटिंग करताना थोडासा अपयश मिळाला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. विकेट त्याची बहाल केली गोलंदाजी करत असताना बालाजीनं. आणि आता इथून गोलंदाजी करताना चांगली जर गोलंदाजी केली तर मग या 25 धावा डिपेंड करू शकतो. पण त्यासाठी दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढतात आणि त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा करावा लागतील. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. 18 चेंडू बेजासाठी 25 धाब्याची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अर्जुन चौधरीला पहिला बॉल. नरेश जुगरी हा गोलंदाज सज्ज झालाय. समोर ठेवला. अगदी गॅप शोधली जाते. अगदी कमर पॉइंट मध्ये उडवण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी समालोचन कक्षाला सलामी देताना फक्त न फक्त दुसरा धाब्याचा प्रयत्न तिसरीसाठी कन्वर्ट झाली. गोल्डन एक तीन विरुद्ध विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती तिसरी गणित आपण पाहिलं तर मग 3 धाब्याचा पाहायला मिळाला. 3 धाब्यानं संघाचं अकाउंट किती ओपन केलं जाते. चांगली सुरुवात केली जाते टीम वाघाचवाडी संघाच्या बाजूनं आणि यासाठीच प्रयत्न करावा लागतील. कारण मोठाले फटक्यांची इथून जास्त जास्त सिंगल डबलने प्राधान्य दिलं तरी सामना जिंकता येईल. पण त्यासाठी एखादा मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल प्रत्येक षटकामध्ये सामना जिंकण्याकरिता. त्यासाठी प्रयत्न केले जातील की काय. आडपा फटाने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सफर पाहायला मिळाली. याच पद्धतीची गोलंदाजी केली तर मग मॅच मध्ये आणखीन चांगला एक दर्जा निर्माण करू शकतो धामणी संघ. नरेश जोगरीची गोलंदाजी सध्या तरी चांगली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 3 धाबा खर्च केले. तिथून मात्र दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. कशा रीतीने चेंडू हा फेकला जाईल मैदानावरती. बॅटची टॉप एज घेतली जाते. अगदी मागच्या
दस्तानामध्ये हा चेंडू फक्त आणि फक्त अडवला जाईल. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळेल, फक्त एक मिळेल आणि एका धाब्यानं संघाचं धावफलक जर पाहिलं तर मग 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. समोर ठेवलाय बाट, चेंडूचा संपर्क होत नाही. थोडासा चेंडू बाट पासून थोडासा दूर राहिला. डॉट चेंडूची सफर पाहायला मिळते. याच पद्धतीची गोलंदाजी नरेशकडे आपण सातत्याने पाहतोय. बॅटिंग करताना मी मगाशी सांगितलं अपयश मिळाला, पण गोलंदाजी करत असताना अद्याप चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटकांपासून दूर ठेवण्याचं काम इथून या दोन फलंदाजाला केलंय. कारण अर्जुन सध्या स्ट्राईक इथला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी कोदून काढला चेंडू डीप लॉंग ऑन मध्ये तिकडे पप्पाची चांगली फिल्डिंग दुसऱ्या तांबेसाठी निघाल्या. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मानसीबा नोंदवला होता. 2 धाबेचा प्रयत्न पूर्ण केला जातोय आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक पाहिलं तर 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. जशाला जसा परती उत्तर जिथे फलंदाजी करत होता मी म्हणेन तांबडी संघ तेव्हा सुद्धा सिंगल डबलला प्राधान्य देत होता आणि तिथून मात्र गोलंदाजी करताना तांबडी संघाने सुद्धा त्याच मनसुबाने गोलंदाजी करत असताना नरेश झुगरीची गोलंदाजी सध्या चांगली पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय त्यामागचा कारण की झालेली गोलंदाजी सध्या तरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. याच पद्धतीची गोलंदाजी केली तर मग शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मॅच चांगली पाहायला मिळेल. समोर ठेवला शरीरावरती गोलंदाजी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये जोरदार आपल्यामध्ये विश्वास कमी आणि त्यासोबत डॉट बॉलच्या सोबतीनं षटक क्रमांक पहिल्या संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर वाघाच्या वाडी संघाचा धावफलक 6 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि बेजासाठी अजून 19 धावेची गरज. चला थोडासा स्पीडअप करा. जर टायमिंग पाहिलं तर मग रात्रीचे 2:21 घड्याळाप्रती पाहतोय. स्पर्धा थोडीशी उशिरानं सुरू झाली. या वेळेमध्ये स्पर्धा कव्हर व्हायला पाहिजे होती. कुठेतरी थोडासा उशीर झाला आणि जी स्पर्धा थोडीशी आपण नाईटच्या संपलेमध्ये पाहतोय. भावेश गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. भावेश हा गोलंदाज डावखुऱ्याचा अगदी कुशलवरची गतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चांगली सुरुवात केली जाते. जशी नरेशनं केलेली सुरुवात 7व्या षटक फेकला आणि तिथून मात्र आता 22ला सुद्धा ती त्या सरीची गोलंदाजी करावी लागेल. कारण 12 मध्ये 19ची गरज होती. आता 11 चेंडू आणि 19. समोर खेळलाय लॉंगॉन मध्ये शतरक्षक आहे. चुकी होणार नाही. डायरेक्ट उचलणार फेकणार दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. रिस्की धाव फलंदाजाला काही गरज होती का? धावचेच्या स्वरूपामध्ये प्रदीप वाघला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. एक धाव मिळेल आणि एका धावेनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रेडी आपण राहायचंय. मध्ये फलंदाज रेडी ठेवा. नवीन फलंदाज बालाजी चाललाय मैदानाच्या आतमध्ये. बालाजीला इथून चांगला खेळ करावा लागेल. कारण प्रदीप बाद झाल्यानंतर इथून आता अर्जुनला साथ देणं चांगलं काम इथून करावं लागेल. अर्जुनला आता इथून चांगलं मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम बालाजीला करावं लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक अर्जुन या फलंदाजाला घ्यावं लागेल. कारण मागच्या मॅचमध्ये एकट्यानं अगदी 12 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या होत्या आणि तो सामना देखील जिंकला होता. मग या मॅचमध्ये ते काम करावं लागेल. चला स्पीडअप करा. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाची सध्या तर पाहायला मिळते. समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी पंच सांगतो का डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून 25 धावा डिपेंड करण्याचा हा प्रयत्न चालू आहे. एका बाजूने बनवण्याचा प्रयत्न असेल
प्रयत्न दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत करतील. कारण विजय हा निश्चित गुणाचा नसतो. विजय करण्याकरता मेहनतीचे पराकष्ट करावे लागतात. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जातात. बालाजीच्या बॅटमधून क्लासिकल गुडघा टेक तमाशा देख या स्टाईलनं अगदी फटका पलीकडे 6 धावांसाठी ठोकला षटकार. 6 धाब्यानं संघाचा धावफलक आपण जर पाहिला तर 13 या आकड्यावरती. या 6 धाब्यानं बरंचसं काही या धामणी संघाला मात्र सांगून दिलंय. हा चेंडू अगदी कलात्मक फटका अगदी पाहायला मिळाला. तेरा धावा धावफलकावरती आणि विजया करीत अजूनही 12 धाबीची गरज. 12 धावेची गरज. सामना अगदी रोमांचक स्थितीत पाहायला मिळतोय. आडवा फट्टाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा चेंडू आता पुढे ठेवला. गोलंदाजाला थोडासा मार्गदर्शनाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा गोलंदाजानं दाखवली. मी म्हणेन एखादा खराब चेंडू फेकला त्यावरती मग पाणी सोडण्याचं काम कसं करायचं हे त्याच्या माध्यमातून आता सध्या तरी पाहायला मिळालं. समोर ठेवलाय लाजबाब आणि त्या सोबतीनं पंचांचा इशारा आलाय की षटक क्रमांक दुसरा संपला आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना वाघाची वाडी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला 13 या आकड्यावरती येणारी 6 चेंडू 12 धावेची गरज. 6 चेंडू 12 धावेची गरज. शेवटचं षटक आता पाहायला मिळेल. गोलंदाजा तांबडी संघाच्या गोलंदाजाला विचार करावाच लागेल कारण 12 बडवायचे आहेत तर मग त्या 12 अगदी डिफेंड करताना चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. प्रवीणकडे क्षमता असेल. प्रवीणला खूप अनुभव आहे या क्रिकेटमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती अगदी जसा उतरला त्याचा चांगला खेळ त्याच्या बॅटमधून मी सातत्यानं पाहिलंय. पण आज पुन्हा एकदा नंबानं खेळताना वाघाच्या वाडीच्या विरोधामध्ये दुसरा फरीतली लढत त्यामध्ये लढतीमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी हा षटक महत्वाचा असेल. कारण 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 12. समोर फलंदाज अर्जुनला पाहतोय. समोर खेळून काढलाय. या वेळेला फलंदाज बाद. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात गोलंदाजाने केली. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज काशीनाथ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. येणारी 5 चेंडू 12चं समीकरण आपण पाहतोय. इथून अर्जुनला चांगला खेळ करावाच लागेल. मोठाले फटके खेळावा लागतील. प्रयत्न सुरू आहेत. बॅटची टॉप एज. फलंदाज होईल बाद. लाजबाब कामगिरी. लाजबाब गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 विकेट. आता संगणकाला मैदानावरती जावा लागले. 4 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 12. चार चेंडू 12 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अशोक बाग मैदानाच्या आतमध्ये संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून चांगला खेळ त्याला करावाच लागेल. एखादा मोठा फटका या षटकामध्ये खेळावा लागेल. कदाचित याच बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये अगदी कलाटणी घेऊ शकतो. एखादा डॉट चेंडू अगदी धामणी संघाच्या बाजूनं हा सामना खेचून आणण्याकरिता कमबॅक केला मी म्हणेन या षटकामध्ये. तिसरा चेंडू फेकतोय. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाला होता जरूर. चतुराईची गोलंदाजी परबीनची आपल्याला पाहायला मिळते आणि याच पद्धतीने त्याला गोलंदाजी
करणं गरजेचं आहे, कारण 3 चेंडू आणि 12 धाब्याची गरज. लाजवाब गोलंदाजी, चांगली टप्पे फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये, अगदी शरीरावरती हे चेंडू फेकले जातात. कुठल्याही पद्धतीनं मोठ्या फडक्याचा मनसुबा बनवून देत नाहीये. अगदी प्रत्येक चेंडू अगदी अचूक टप्पावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. 2 चेंडू 12 असं समीकरण. 2 षटकार डोकावा लागतील. सामना जिंकण्याकरिता मोठाले फटक्यांचीच गरज आहे. समोर ठेवलाय, अगदी थोडासा आतमध्ये आला चेंडू आणि फक्त डॉट चेंडू आपल्याला कदाचित पाहायला मिळतात. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. मी तर म्हणेन चांगली सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासून गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. नरेशचं षटक जर पाहिलं तर 6 धाबेचा पाहायला मिळाला आणि तिथून मग कलाटणी घेतली या सामन्यामध्ये. आणि आता शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेच्या पलीकडे आणि सामना देखील जिंकलाय धामणी संघानं. आणि चांगला परफॉर्मन्स शेवटच्या क्षणापर्यंत बागाच्या वडी संघानं दाखवला. तुमचंही गोडचं कौतुक या स्पर्धेच्या वतीनं. आणि पुढील मॅच आपल्याला लगेचच पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय केवाळा संघ आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मोदर संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न करा. मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या. मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेण्याकरिता मी परवीन जुगरीला आपण लगेचच या. कमांडर टेज प्रवीण.